संवाद साधला. ग्रामस्थांपुढे आपली आमदारकी लढवण्याची भूमिका मांडली. ते म्हणाले, जर मला तिकीटही भेटलं नाही तरी मी अपक्ष लढणार. मला जनतेची सेवा करायची आहे. मी जनतेसाठी शासकीय योजना घराघरात घेऊन येणार. महिलांसाठी गृह उद्योग आणणार. सर्व गटांमध्ये तक्रार पेटी बसवणार व बागलाण तालुक्यात हायर एज्युकेशन डिग्री कॉलेज, PhD कॉलेज, MIDC एरिया घेऊन येणार. त्यामुळे बागलाण तालुक्यात तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. जे मुलं DTED, B.Ed, इंजिनिअरिंग, BE, सिव्हिल डिग्री घेऊन घरी बसलेले असतील त्यांना या कॉलेजमध्ये नोकऱ्या देणार. अशा शाळा आणणार की त्या शाळेत SC, ST, NT, OBC यांना ज्या शासनाकडून सवलती आहेत त्या सवलती मी मराठा समाजातील मुलांना सुद्धा देणार व शेतकऱ्यांसाठी शासनाच्या निधीतून फवारणीचे औषध, बी बियाणे, शेती अवजारे जे शेतकरी मायबापासाठी लागतं ते सरकारच्या दारातून उपलब्ध करून देणार. आज शेतकरी आहेत तर सर्व आहेत. बागलाण आतापर्यंत